आपण पाहतोय की टीम इंडियाचा हा जल्लोष दिवसभर कसा असेल। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी स्नेहभोजन होईल। दुपारी 2 वाजता भारतीय संघ मुंबईमध्ये दाखल होईल आणि संध्याकाळी 5 वाजता नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे। वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 5 वाजता भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेशही दिला जाईल। त्यासाठी विशेष अशी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। त्यामुळे साम टीव्हीवर आपण या टीम इंडियाच्या स्वागताचा जल्लोष सेलिब्रेशन दिवसभर पाहणार आहात। आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत प्रत्येक क्षणाची बातमी प्रत्येक क्षणाचं वैशिष्ट्य तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। दिल्लीतनं आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यापर्यंत चाहत्यांचा हा उत्साह जल्लोष सेलिब्रेशन तिथलं वातावरण सगळं काही आपल्यापर्यंत पोहोचवतायत। त्यानंतर 11 वाजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडिया पोहोचेल। स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी दिल्ली एअरपोर्टवरची आणि आयटीसी मॉरिया हॉटेलवरची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। आपण पाहतोय की एकीकडे टीम इंडियाच्या स्वागतासाठी तरुणाई दाखल झालेली आहे। लहान मुलं आहेत, अबाल वृद्ध सगळेच आहेत। महिला चाहत्यांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। आपण टीम इंडियाचा जल्लोष दिवसभर कसा असेल पाहतोय। सकाळी 11 वाजता ती थोड्याच वेळात टीम इंडिया पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल होईल। 2 वाजता मुंबईमध्ये टीम इंडिया येईल आणि संध्याकाळी 5 वाजता नरीमन पॉइंट वानखेडे स्टेडियम भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि संध्याकाळी 5 वाजता मग वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेशही दिला जाईल। त्यामुळे आजचा दिवस हा विराट सेलिब्रेशनचा दिवस असणार आहे। आयटीसी मॉरिया हॉटेलमध्ये राहुल द्रविड जेव्हा आले होते तेव्हा आपण पाहतोय त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते। आणि दुसरीकडे आपण पाहतोय विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। सगळ्या वयोगटातील चाहते आज दिल्लीमध्ये गर्दी करताय टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी। Especially to welcome Team India in the morning. We are very excited to have seen the players from so up close. We saw Virat, Pandya coming in the beginning, and then Rishabh Pant with the trophy. And it was nice to see other players like Yashasvi Jaiswal also being part of this celebration. And we did see the BCCI head Roger Binney as well, who came in. टीम इंडिया आता भारतात 4 दिवसानंतर दाखल झालेली आहे। विमानतळावरचं झालेलं धमाकेदार स्वागत आणि त्यानंतर टीम इंडिया आयटीसी मॉरियामध्ये दाखल झाल्यानंतरची ही महत्त्वाची दृश्य।